दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे। औदुंबर या ठिकाणाचं वर्णन गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याही वाचनात आज आलं असेल की ज्या ठिकाणी संत जनार्दन स्वामी, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांना साक्षात या ठिकाणी दत्तदर्शन झालेली ही भूमी आहे। याच ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांनी या क्षेत्राचा महिमा सांगितलेला आहे। स्वामी सांगतात, माझा नित्यवास या ठिकाणी आहे आणि ज्या वृक्षामध्ये आहे तो औदुंबर वृक्ष, म्हणून या ठिकाणी याला औदुंबर वृक्ष म्हटलं जातं। या वृक्षाखाली गुरुचरित्राचं पारायण जे भक्त करतील त्यांना या पारायणाचं फळ 1000 पटीने मिळेल आणि त्या भक्ताला माझा कायम आशीर्वाद असेल असं साक्षात भगवान दत्तगुरूंचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कृपा करून सर्व उभे असलेल्या भाविकांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा विनंती आहे, कृपा आपण जागेवर बसून घ्या। दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय। दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मार्गदर्शन आता चालू होईल। खाली बसून घ्या सगळ्या लोकांनी, त्यांनी खाली बसून घ्या। लेडीज मंडळ खाली बसून घ्या। ताई खाली बसा। खाली बसा ताई, दादा खाली बसून घ्या। इकडे मध्ये उभ्या असलेल्या महिला भाविकांना विनंती आहे, शेवटपर्यंत कृपा करून आपण खाली बसा। ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळालेल्या आहेत त्याच ठिकाणी बसा। आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन जे आजच्या 11 तासाच्या कार्यक्रमाची फलश्रुती असणार आहे। औदुंबर या ठिकाणाहून आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत आणि जे आपल्याला देण्यासाठी आपले गुरुवर्य आदरणीय अविनाश दादा व्यासपीठावर आलेले आहेत। जोपर्यंत आपण शांत होत नाहीत, जोपर्यंत आपण आपल्या जागेवर खाली बसत नाहीत, तेवढा वेळ आपल्याला दादांच्या मार्गदर्शनासाठी लागू शकतो। कृपा करून सहकार्य करा आणि सर्वांनी खाली बसा। विश्वव्यापक तूची होशी, ब्रह्मा विष्णू वेमुकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया। भक्तजनांना तारण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, असा या ओवीचा गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा, अनंत कालाचा, अनंत भावाचा, अनंत जीवाचा कनवाळू असा हा अवतार आहे। नाश कल्पांतीही असे अवतार आहे। नाना अवतार होऊन गेले, दत्तत्व संचले जैसे तैसे, अशी या अवताराची थोरवी आहे। थोडक्यात हा अवतार म्हणजे भोग मोक्ष सुखप्रद असणारा हा अवतार आहे। दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये आज आपण या माध्यमातून या ठिकाणी आहोत, हे आपल्या या जन्माचं खूप मोठं भाग्य आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या परिवाराचं नावही श्री गुरुदेव दत्त या नावानेच आहे। आदरणीय पूजनीय अविनाश दादांनी हेच नाव का ठेवले, कशासाठी ठेवले, आपण काय सेवा केली पाहिजे, कशी सेवा केली पाहिजे, आणि याच्या पुढे जाऊन असे म्हणावं लागेल की ते औदुंबर या पवित्र स्थानी उपस्थित आपल्याला असलेले आपण सर्वजण या जन्मात खूप भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत, म्हणून आपण आज इथे आहोत। सर्वजण आपल्या सर्वांचे स्वामी आदरणीय अविनाश दादा आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दादांना सांगावं असं वाटतं की दादा, आम्ही सर्वजण आपणासोबत आहोत, कारण शेवटी अशक्य ते शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय अविनाश दादांच्या मार्गदर्शनाने निर्माण झालेला हा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार म्हणजे अध्यात्माच्या अथांग महासागरामध्ये फिरणारे जहाज आहे। ज्या जहाजाचे ॲडमिन दादा, ॲडमिन ताई, असंख्य सेवेकरी जे देशात आहे आणि विदेशातही आहेत, असं हे जहाज, आणि जहाज म्हटलं की जहाजाला हा कॅप्टन असावाच लागतो। जर जहाजाला कॅप्टन नसेल तर जहाज भरकटू शकतं। मग आपल्या गुरुदेव दत्त भक्त परिवाराचे कॅप्टन कोण असेल हे सांगायची गरज या ठिकाणी नाही आहे।
साक्षात स्वामींच्या रूपाने आदरणीय अविनाश दादा आपल्या जहाज हे सांभाळत आहेत. मात्र आपल्या सगळ्यांना एक काम करायचं की आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. खरं तर आपल्या या ऑनलाईन श्री गुरुदेव दत्त परिवाराची ओळख, प्रचार आणि प्रसार कार्याची महती आपल्याला कोरोना काळापासून माहिती झालेली आहे, समजलेली आहे. परंतु हा सर्वच परिवार कुठेतरी एकत्र आला पाहिजे, समोरासमोर आला पाहिजे. म्हणून दादांनी आपल्या परिवाराचे जहाज पहिल्यांदा ज्या ठिकाणी उतरवले ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गिरनार. या ठिकाणी आपण सर्वजण भेटलो. तारीख होती 22 जुलै 2023, वार होता शनिवार. आपल्यापैकी बरेच लोक त्या ठिकाणी होती. आपल्याला कल्पना असेल या दिवसाची, भयान पावसाची, भीषण पुराची, जिकडे तिकडे पाण्याचे थैमान असलेले आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव अनुभवलेला आहे. काही काळ असंही वाटत होतं की आपण उगाच गिरनारला आलो, नसतो आलो तर बरे झाले असते, कारण ती वेळच भीषण होती. परंतु आपल्या परिवाराच्या जहाजाचे कॅप्टन माननीय आदरणीय पूजनीय गुरुवर्य अविनाश दादांनी सर्वांना दिलासा दिला की आपण आपली यात्रा पूर्ण करणार म्हणजे करणार. जो रविवारचा दिवस होता, नियोजित दिवस, आपण दर्शनाला जाणार होतो. विशेष म्हणजे गिरनार जुनागड या ठिकाणी रविवार सोडून अगोदरचा शनिवारचा दिवस आणि नंतरचा सोमवारचा दिवस अतिवृष्टी झाली, ही सगळ्यांना कल्पना आहे. परंतु आपली यात्रा मात्र सुखरूप पार पडली. कोणाला कोणत्याही प्रकारची इजा, दुखापत, कोणतेही संकट आपल्यावर आलेलं नाही, कारण दादा आपल्यासोबत होते आणि आपण दादांसोबत होतो. आदरणीय दादांनी ठरवलं की गिरनारला आपण भेटलो, परंतु सेवेकऱ्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण सर्वांना आपल्या समस्यांमधून मुक्त करण्यासाठी, भक्तीची ओढ वाढवण्यासाठी, दत्त संप्रदाय आणि स्वामी कार्याचा प्रसार करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कोणतंही 1 रुपयाचं मूल्य न घेता या गुरुदेव दत्त भक्त परिवाराचं कार्य झालं पाहिजे. मग यामध्ये स्वामी सेवा असेल, दत्त सेवा असेल, कुलस्वामी सेवा असेल, रामसेवा असेल, हनुमान सेवा असेल, गणपती सेवा असेल, ग्रामदेवता सेवा असेल, रुद्रसेवा असेल, श्रीयंत्र सेवा असेल, अशा असंख्य प्रकारच्या सेवा, ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तर सेवा देखील आहे जी सर्वांशी संबंधित आहे. या माध्यमातून आपण कार्य केले पाहिजे. म्हणून गुरुदेव दत्त भक्त परिवार आध्यात्मिक विकास केंद्र पुणेची स्थापना झाली आणि तेव्हापासून खरी आपल्या मेळाव्याला सुरुवात झाली. सर्वात अगोदर आपण गिरनार पासून सुरुवात केली, त्यानंतर वाघोली पुणे, त्यानंतर भुसावळ, जळगाव, भावनाताई या ठिकाणी आहेत, त्यानंतर वैराग सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुढचा मेळावा पिठापूर आंध्र प्रदेश, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये मंचर, भिवंडी मुंबई या ठिकाणी आपला मेळावा झाला, त्यानंतर मिरजगाव अहमदनगर जिल्हा या ठिकाणी झाला, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये विखळे या गावी झाला, त्यानंतर गुजरात राज्यामध्ये सुरत या ठिकाणी आपल्या गुरुदेव दत्त भक्त परिवाराचा मेळावा संपन्न झाला. आणि त्यानंतरचा असे मेळाव्यांचं मार्गक्रमण करत 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 आज आपण औदुंबर या ठिकाणी आपला गुरुदेव दत्त भक्त परिवाराचा मेळावा आपल्या अपेक्षेच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर, भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा झाला. आणि हा साजरा करण्यामध्ये ज्या असंख्य सेवेकऱ्यांचे, असंख्य दादांचे, ताईंचे हात आहेत. या ठिकाणी औदुंबर देवस्थानचे ट्रस्टीज सूर्यवंशी साहेब आहेत, गौरवदादा पाटील साहेब आहेत, यांचंही सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलं. हा मेळावा खूप यशस्वीपणे पार पाडला असं म्हणता येईल. असे मेळावे आपल्या अध्यात्माच्या सागरामध्ये, सागर खूप मोठा आहे, आपल्याला अजून खूप मेळावे घ्यायचे आहेत. सर्वांची आपली ही तयारी मनापासून आपल्याला ठेवायची आहे की आपल्याला दत्त कार्य करायचं आहे, स्वामी कार्याचा प्रसार करायचा आहे. कारण या सागरामधून तरुण जायचं असेल तर आपल्याला गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये राहिलं पाहिजे, आलं पाहिजे, काम केलं पाहिजे. या ठिकाणी या, सेवा करा, सेवेकरी व्हा, निसंकोच या, घाबरू नका. कारण शेवटी स्वामी प्रत्येकास म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अगदी याच पद्धतीने आपल्या परिवाराचे जहाजाचे कॅप्टन
आदरणीय अविनाश दादा स्वामींच्या रूपाने आपल्या पाठीशी सदैव आहेत, असणार आहेत, यात बिलकुल शंका नसावी. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी या ठिकाणी थांबतो. आणि ज्या मार्गदर्शनाची आपल्याला खूप ओढ आहे, आस आहे, आपण सकाळपासून दिवस इथं घालवलेला आहे. या कार्यक्रमाचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे, त्यासाठी मार्गदर्शन ऐकलं पाहिजे. मध्ये उभे असलेल्या भाविकांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपा करून आहे त्याच जागेवर आपण खाली बसून घ्या. जे मागे सेवेकरी उभे आहेत त्यांनी पुढे जागा भरपूर आहे, पुढे यायचंय बसायसाठी. आता मार्गदर्शन चालू होईल. दादांचं मार्गदर्शन होणार आहे. आता थोड्या वेळात 2 मिनिटात मार्गदर्शन चालू होणार आहे. मध्ये जे उभे राहिलेले सेवेकरी आहेत त्यांनी कृपया प्लीज खाली बसून खाली बसायचंय. मागे बसलेले काही उभे राहिलेले सगळे पुढे या. पुढे भरपूर जागा आहे आपल्याला. या पुढं, पुढं भरपूर जागा. इकडे या. सगळे मोकळ्या साईडनी. रुमालामध्ये बांधलेले पैसे या ठिकाणी सापडलेले आहेत, ज्या ताईंचे हरवलेले आहेत. जर सापडलेले असतील, सापडलेत, ज्यांना सापडलेले असतील कृपा करून त्यांनी व्यासपीठाकडे आणून द्यायचेत. आणि ज्यांचे हरवलेले असतील त्यांनी व्यासपीठाकडे येऊन आपली ओळख पटवून घेऊन जायचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय लांबपर्यंत? माझा व्यवस्थित येतोय? श्री स्वामी समर्थ. ज्यांना बसायला जागा नाहीये, जे उभे आहेत ना, त्यांनी त्याच जागेवरती बसून घ्या बरं जरा. आता तुम्ही या ठिकाणी या पवित्र क्षेत्री 10 तासापासून सलग श्री गुरुचरित्र पारायण करतायत. अद्भुत एनर्जी, पॉवर ही तुमच्यात आलेली आहे. आणि ती पॉवर आलेली ती कशी युटिलाइज करायची आपण, त्यासाठी हे मार्गदर्शन मीटिंग आहे. थोडी शांतता ठेवा. मागे जे जरा ते बसायला जागा ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी आसनस्थ व्हा आणि थोडा वेळ आमच्यासाठी द्या. आमच्याशी कनेक्ट व्हा अर्ध्या तासासाठी. आमच्याशी कनेक्ट झालात तर इथंच अभूतपूर्व साक्षात्कार तुम्हाला होतील. आजच्या ह्या पवित्र भूमीमध्ये जी नृसिंह सरस्वती स्वामींची पदस्पर्शाने झालेली ही पवित्र भूमी आजच्या ठिकाणी सुद्धा
सूक्ष्म स्वरूपामध्ये स्वयं परब्रह्म नृसिंह सरस्वती स्वामी महाराज उपस्थित आहे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी थोडा वेळ मला द्या, अर्धा तास. ते कनेक्शन तुम्हाला मी करून देईल जर तुम्ही अगदी शांत चित्ताने आमचं मार्गदर्शन ऐकलं तर. मला असं मध्ये रस्त्यात चाललेलं उभं राहिलेलं आवडत नाही. आहे त्या ठिकाणी परत एकदा बसून घ्या. बघा पुढे मोकळी जागा दिसते. जोपर्यंत सर्व सेवेकरी खाली बसत नाहीत तोपर्यंत मार्गदर्शन मीटिंगमध्ये विशेष इंटरेस्ट मला तर येणार नाही. मागचा भाग बराच मोकळा झाला आहे. त्या ठिकाणी बसून घ्या. तर चालू नका, बसा खाली. थोडं मागे जातात तिकडे, कोणी जाता का? मागे जाऊन सगळ्यांना बसवा खाली. कोणी स्वयंसेवक असतील तर जा. बघा, आपला परिवार श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास पुण्याला कुठेही केंद्र नाही. आमचं केंद्र कुठे? प्रत्येकाच्या हृदयात आहे. मंदिरं, तीर्थ, देवघर हे देवाची क्षणिक स्थान आहेत. आणि हृदय जर म्हटलं तर परमेश्वराचं कायमस्वरूपी हे स्थान आहे. आपले घरातली देवघरं, जवळपासची जी ग्रामदैवत, तीर्थ, महातीर्थ, हे सर्व कशासाठी आहेत? आपण सर्व इथं कशासाठी आलेला आहात? कुठेतरी या तीर्थाच्या ऊर्जा आपल्याला मिळाव्यात. आणि खरं तीर्थ आपल्या हृदयात आहे, ते तीर्थ आपल्याला समजावं म्हणून आपण हा सगळा आटापिटा चालत असतो. आमच्या ह्या मार्गदर्शन मीटिंगमध्ये जीव आणि शिव याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. मंदिरं, देवपूजा, पारायण, जप, तप हे किती दिवस करणार? कुठपर्यंत करणार? गेल्या 2 दिवसापासून प्रचंड प्रश्नाच्या समस्या माझ्याकडे येतात. प्रश्न प्रश्न प्रश्न. आणि ह्या प्रश्न सुटावे म्हणून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होतात. मला सांगा, स्वामींनी एक प्रश्न सोडवला तर स्वामींची तुमच्यावर कृपा झाली असं तुम्हाला वाटतं का? समजा माझ्या मुलाचं लग्न जमत नाही आहे, प्रश्न टाकला, प्रश्न सुटला. परत समस्या ही निर्माण होणार नाही का? समस्याचं आज जीवन आपल्याला प्रत्येकाला दैनंदिन व्यवहारामध्ये हे समस्या आपल्याला येतच असतात. त्याचं निदान म्हणजे काय? मग वारंवार प्रश्न उत्तर करत बसायची का? तर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. तेवढी प्रत्येकाला वैयक्तिक बुद्धिमत्ता आहे. प्रत्येक मानवाला वैयक्तिक बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची क्षमता आहे. थोडं फिलॉसॉफीकडे वळा. किती दिवस ह्या मायावी चक्रामध्ये फिरणार? विश्वातली फार मोठी संधी आहे की तुम्ही हिंदू संस्कृतीत जन्माला आलेला आहेत. पृथ्वीवरती बघा किती प्रकारचे राष्ट्र आहेत, तिथली संस्कृती कशी आहे आणि ही भारतीय संस्कृती कशी आहे. आणि ही भारतीय संस्कृती सध्या तरी वैज्ञानिक झाली आणि आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच आपण आध्यात्मिक जीवनावरती चर्चा करत असतो. फक्त प्रश्न सुटणं हा विषय नाही आहे. हे मानवी जीवन काय? आपण कशासाठी आलोय? त्या परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातलाय? हा जर आपल्याला मुळात सकट जर प्रश्न पडला तर समजायचा हा गेल्या जन्माचा तपस्वी आहे, याचा योग अपूर्ण आहे आणि हा योग पूर्ण करायला आलेला आहे. आपल्याला असे प्रश्न पडतच नाही. कधी प्रश्न पडला का की माझ्या जीवनात काय काम आहे? हे सृष्टीचा माझं काय संबंध आहे? जन्म मृत्यू रहस्य काय? कधी आपल्याला प्रश्न पडत नाही का? आता आपण गेल्या जन्मात तेवढ्या योग्यतेचे नाहीत किंवा आपण तप तपश्चर्या किंवा भक्ती कधी केलीच नाही. आणि जर केली असती तर आपल्याला योग्य गुरु मिळाले असते,
आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली असते. तर ह्या जन्मात तरी आपण ती सुरुवात करूया हिंदू संस्कृती समजून घेण्यासाठी. बघा, परत एकदा सांगतो, हिंदू संस्कृती विश्वातली सर्वोत्तम संस्कृती आहे. या ठिकाणी जेवढेही या विश्वात धर्म आहेत त्या धर्माची जननी म्हणजे हिंदू संस्कृती आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंदांचं वॉशिंग्टनमध्ये धर्म परिषद होती, त्या ठिकाणी ते गेलेले आणि सर्व धर्मग्रंथ धर्मांचे त्या ठिकाणी ठेवण्यात आले. अनेक धर्म त्यांचे जे काही संत किंवा महान आत्मे त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि हिंदू संस्कृतीमधून स्वामी विवेकानंदांना बोलवण्यात आलं. विवेकानंद गेले आणि धर्मग्रंथ त्यांच्या म्हणजे आपली भगवद्गीता ती पॉकेटमधले छोटीशी भगवद्गीता त्यांच्याकडे होती. आता सहज त्यांना विचारण्यात आलं, तुमचा धर्मग्रंथ कुठे या ठिकाणी ठेवा. ती छोटीशी पॉकेटमधली गीता त्यांनी समोर ठेवली. नंतर मग इतर धर्मांचे ग्रंथ, बायबल, कुराण, भले मोठी मोठी धर्मग्रंथ त्या गीतेवरती ठेवण्यात आली आणि स्वाभाविक तिथल्या जे काही मौलवी संत किंवा जे काही महान आत्मे होते त्यांना हसू आलं, हा छोटासा धर्मग्रंथ घेऊन आलेला आहे. आणि भले मोठे मोठे बायबल, कुराण, आणखी पारशी लोकांचं जे काही धर्मग्रंथ असतील ते धर्मग्रंथ त्या गीतेवरती होते सगळे. आणि सहज कोणी स्वामी विवेकानंद विचारलं, अरे तुमचा धर्मग्रंथ कुठे दिसत नाही? तर स्वामी विवेकानंदाला उत्तर दिलं नाही. ज्यावेळेस त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यांनी ते त्यांचं जे काही संभाषण होतं ते त्याकडे फार गाजलेलं. पहिला शब्द बंधू आणि भगिनी म्हटल्यानंतर पूर्ण टाळ्यांचा गडगडाट झाला होता. आणि सहज त्यांनी तिथं विचारलं की मला एका व्यक्तीने सांगितलं की तुमचा धर्मग्रंथ एवढाच का आणि तो कुठे, तो दिसत नाही. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हटले की बघा, माझे छोटासा धर्मग्रंथ आहे पण त्याने अनेक धर्मांचा भार उचलला आहे. हे एकच उत्तर त्या ठिकाणी सफिशियंट होतं. आपल्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे ते आज तागत त्याचा एक टिंब काना मात्रा विलांटी यात कोणीही बदल करू शकलेलं नाही आहे. तो भगवंताच्या मुखोद्गीत निघालेला एकमेव ग्रंथ आहे. असं विश्वात कुठलाच धर्मग्रंथ नाही, तो मानवी मुखातून निघालेला आहे. आणि हा जो धर्मग्रंथ आहे तो स्वयं परमेश्वराच्या मुखातून निघाला आहे. याचं महत्त्व एवढं अनमोल आहे, अद्भुत आहे. आजच्या लहान मुलांना जे शिक्षण जे दिलं जातं कॉन्व्हेंटचं आणि ज्या त्या संस्कृतीत पडलेलं आहे, मला त्याच्याबद्दल वाद नाही, पण कुठेतरी आपलं धर्मशिक्षणाचा अभाव प्रचंड आहे. आणि हे धर्मशिक्षण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालला आहे. लहान मुलांना बालसंस्कार, युवा संस्कार यांना जर आपण त्या भगवद्गीतेची थोडी जरी ओळख करून दिली तर उभ्या आयुष्यात जे अपराध होतात मुलांकडून तरुण वयामध्ये किंवा त्याच्या पुढे कळत नकळत जे स्वभाव बनतात, आक्रमक, क्रूरता, लोभ, कामी, की असे अनेक प्रकारचे विकार त्या पुरुषाला येतात आणि मानवी जीवन समस्याग्रस्त होतं. किंवा त्याला त्या गोष्टीचं भान राहत नाही, जगावं कसं, राहावं कसं. म्हणून कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. तो योग्य वेळेस जर आपल्याला मिळाला बालवयातच तर त्याचा फायदा आहे. आता 50, 60, 70 हे फक्त हे लोक काय करायला एंटरटेनमेंट करायला येतात. आयुष्यभर कधी देवधर्म केलेला नाही, यांच्याशी काही घेणं नाही. फक्त एवढंच माहिती आपलं आयुष्य झालं आहे तर तीर्थस्नान, फक्त एन्जॉय म्हणून तीर्थस्नान करतात. तर उभे आयुष्य जर आपण देवधर्म केला नाही आणि 60 नंतर विचार केला काहीच होत नाही. आपण अडसरच निर्माण करू, म्हणजे आपण अर्थशून्य जीवन जगू. म्हणून लक्षात घ्या, अध्यात्म स्वीकारण्यासाठी बालपणच आवश्यक आहे. तुम्ही लहान मुलांना अध्यात्मात टाका,
सुसंस्कृत होण्यासाठी मार्गदर्शन करा. तेच खरे आईवडील. आणि बघा आजची स्थिती वाईट आहे. मी आईवडिलांनाच पालक लोकांनाच प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आहार एवढा पवित्र असला पाहिजे, कारण आपल्या ह्या ज्या देवता आहेत परमोच्च उच्च कोटीच्या देवता आहेत, त्या सहज कृपाशीर्वाद करत नाहीत. धर्मग्रंथाचे नियम आहेत. पहिला आपला नियम असा आहे, मांसाहार वर्ज्य, परश्री माते समान, मद्य वर्ज्य, हे आपले ग्रंथातले नियम आहेत. आणि हिंदू संस्कृती जन्माला आल्यानंतर याचं पालन करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण याचं पालन करत नाही तोपर्यंत ह्या उच्च कोटीच्या देवता आहेत त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतच नाही. इम्पॉसिबल. दुरून नमस्कार करणार, पळवाट काढणार जाण्याची, ते विज्ञान संस्कृतीचे दाखले आम्हाला देणार. पण इथं किती चमत्कार झाले तर डोळे बांधून घेणार. कौतुक ते विज्ञानाचंच करणार. पण लक्षात घ्या, हे विज्ञान ज्या ठिकाणी संपतं तिथं अध्यात्माला सुरुवात होते. आणि भाग्यवान आईवडील असतात की आपल्या मुलांना शुद्ध शाकाहार शिकवतात. स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देत नाही. बघा, हे जीवन डोळ्याची पापणी मिटावं तसं मिटून जातं. 20, 30, 40 वर्ष निघून जातात, कळत नाही. पण जीवनाचं महत्त्वच अजून कोणाला कळत नाही. योग्य मार्गदर्शन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यासच नाही. 18 पुराणे आपल्याकडे. आता विचारलं 18 पुराणांची नावं ते ऐकायला येणार नाहीत. पुराण कधी उडून पाहिलेच नाहीत. भागवत वाचा. भागवतामध्ये किती जबरदस्त महत्त्व दिलंय आहाराला. आपण जर नॉन व्हेज खाल्लं त्याचे परिणाम काय होतात. शरीरात जे रक्त तयार होतं, आता आमच्याकडे बरेच सेविकरी येतात, सेवा करतात. आधी मांसाहार करत असतात, सेवेत आल्यानंतर सुटतं, त्यानंतर त्यांच्या तब्येती बिघडतात. मी त्यांना सांगितलं, तुमच्या शरीरात जे विष तुम्ही किती वर्षापासून खातायत, प्युरिफिकेशन करायला तुमच्या नसामध्ये रक्त तयार झालंय नॉनव्हेजचं, तर ते काढावं लागेल, पवित्रता करावी लागेल. जे व्यक्ती नॉनव्हेज करतात, धर्म संस्कृतीचा अभ्यास करत नाहीत, ते 84 लक्ष योनीत पडतात. आणि हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. 84 लक्ष योनी. जरा विचार करा, आपल्या सभोवताली जे जीव, पशु, पक्षी यांच्या बुद्धीच्या मर्यादा पहा. किती भयंकर दुःख आहेत, प्रचंड दुःख आहेत. त्यांना काय कळतंय? आणि एकेकाळी आपण असतो असेच, हे अध्यात्म आहे. म्हणून आपण प्राणी मात्रांवर दया करतो, कारण आपल्याकडे परमोच्च कोटीचं ज्ञान आहे. नुसतं पारायण करून समस्या सुटणार नाही तुमच्या. फिलॉसॉफीमध्ये उतरा. डायरेक्ट विरक्तीच्या गप्पा नका करू. आपलं अकाउंट पुण्याचं कमवा, साधनेचं कमवा. स्वामींकडे काहीच मागू नका. उभं आयुष्य तुम्ही 30, 40, 50 वर्ष जिकडे काही तुम्ही सेवा केल्या असतील, पण तुमच्या अजून रिकामच आहे. योग्य गुरु मिळालाच नाही. तुमच्या गुरुने तुम्हाला फक्त व्यापार राजकारण शिकवलेत. मंदिर बांधून कार्य होत नाही. हजारो लाखो मंदिरे जर बांधली, पण मंदिरातला जो देव बसलेला आहे, जोपर्यंत कोणी सांगत नाही व्यवस्थित समजून, तोपर्यंत प्रगती नाही नाही नाही. बघा, आमच्या ऑनलाईन सेवेत आल्यानंतर फक्त 5च वर्ष सांगतो आम्ही, 5च वर्षामध्ये तुम्हाला मोक्ष काय हे कळायला लागून जाईल. अध्यात्माची उच्च स्थिती मोक्ष असते, ती सहज कळत नाही. 1000 वर्ष तपश्चर्या करणारा देखील कळत नाही. मग एवढं सगळं 0 मिनिटात कसं कळणार आहे आपल्याला? आपण तर सगळे मायावी आहेत, विकारी आहेत. नाना प्रकारचे विकार आपल्याला त्रास देतात. आणि 0 मिनिटात परमेश्वराचं ज्ञान कसं मिळेल? गुरूंच्या किती प्रचंड कसोट्या असतात. तुम्ही जर पाहिलं, थोडा इतिहास जर बघितला, गुरु शिष्यांच्या किती किती कसोट्या असतात. स्वयं महाराज अक्कलकोटला आले, बाळप्पाच्या किती परीक्षा पाहिल्यात, स्वामी सुताच्या किती परीक्षा पाहिल्यात. तेव्हा तो बाळप्पा झाला, स्वामी सुत झाला, परमपदाला पावला आणि स्वामींमध्ये लीन झाला. सगळं सुटलं आणि परमेश्वरच्याने लीन झाला. हे अद्भुत ज्ञान अखंड गुरुभक्तीतनं मिळतं. ते सहज मिळत नाही. त्यासाठी तसं व्हावं लागतं. तर तुम्ही स्वामी चरित्र वाचतात, गुरुचरित्र वाचतात, फक्त दर अध्यायाचं जर तुम्ही चिंतन केलं
त्या चिंतनातनं तुम्हाला परमेश्वर कळेल. आणि हा परमेश्वर ज्या दिवशी कळेल तेव्हा उच्च कोटीची आत्मानुभूती मिळेल, आत्म आनंद मिळेल. तो असा असेल तर विश्वातल्या कुठल्याच बाजारात मिळणार नाही. आता बऱ्याच ठिकाणी 4-5 माणसं बसले किंवा कोणी काही बसलं तर आपल्या सगळ्या संसाराच्या गप्पा असतात. मी किती मिळवलं, काय मिळवलं, कसं मिळवलं, माझं माझं मी मी मीपणाचं असतं. हे शेवट कुठपर्यंत हे सगळं अज्ञानपणाचं असतं. योग्य संघ मिळाला तर कल्याण. आपलं सगळ्यांचा शेवट सगळ्यांना माहिती स्मशान आहे ते, परंतु बुद्धीत फरक पडत नाही. बघा, घरात जर एखादी डेड बॉडी असली 10 तास 12 तास असे आपण तिला ठेवू शकत नाही. लगेच तिला बॉडी म्हणतो, लगेच प्रेत म्हणतो. सगळे नाते विसरून जातो आपण. ते आपले भाऊ बहीण आई बाप कोणी जरी असलं फटाफट आपण ते विल्हेवाट लावून मोकळा होऊन जातो. 10 दिवस 12 दिवस थोडंफार क्षणभर आपलं आठवण येते, विषय संपून जातो. आपलं महत्त्व शरीराचं नात्याचं कितपर्यंत जरा विचार करा. कितीपर्यंत आपण गुरफटायचं संसारामध्ये आणि किती दिवस आपण स्वामी भक्त स्वतःला समजून घ्यायचं. महाराज काय होते, त्यांच्याकडे काय होतं, हे तुमच्याकडे का नाही हा प्रश्न का नाही पडत. दत्तप्रभूंनी काय मिळवलं आणि त्यांची स्थिती एवढी उच्च कोटीची का झाली आणि आपण असं का कुत्रे मांजरांचं जीवनासारखं जीवन जगतोय. आपल्यामध्ये तसं सामर्थ्य का निर्माण होत नाहीये. आपण वारंवार स्वामींकडे आपल्या गरजाच घेऊन का जातोय. सगळ्या आयुष्यातली प्रश्न सुटली पाहिजेत. समाधान, गीतेचं ज्ञान. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुठल्या प्रसिद्ध गीता सांगितले बघा. किती वर्ष त्यांच्या संघामध्ये होते, मित्र बनून राहिले, त्यांची मित्रता अमर होती. पण ज्या वेळेस आमने सामने दोघी समोर आलेत आणि त्यांनी पाहिलं भीष्म पितामह आचार्य द्रोण भले मोठे गुरु काका भाऊ हे समोर आपल्या समोर युद्धाला तयार आहेत. अशा वेळेस त्याला ढसाढसा रडू आलं. त्याचं धनुष्यबाण गांडीव त्याच्या हातातून निसटून गेला आणि तो कृष्णाला म्हणाला, केशवा मी हरलो, मी नाही युद्ध करू शकत. तर अशा वेळेस भगवंतांनी ती गीता रहस्य 18 मिनिटात त्याला सांगितलं. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि एकच बोध करून दिला की हे सगळा खेळ मी केलाय. सत्य आणि असत्य मी वेगवेगळं केलंय आणि तू जेव्हा माझ्या संपर्कात आला तेव्हापासून हा खेळ चालू झालाय. असत्य हे बाहेर काढलं गेलं, सत्य जवळ केलं गेलं आणि आता सत्याचाच विजय होणार आहे. तू काळजी करू नकोस. तू फक्त निमित्त बन. सर्व करता कारण मीच आहे. जेव्हा त्याला कालाचं स्वरूप दाखवलं, त्या कालाच्या स्वरूपामध्ये विशाल स्वरूपामध्ये मोठमोठ्या ते जे समोर असलेले शत्रू भीष्म द्रोण मोठमोठे योद्धे हे कालाच्या जबड्यामध्ये तुटून पडत होते सगळे. आणि तेव्हा त्याला कळलं भगवंताचा काळ किती मोठा आहे, आपण निमित्त आहे. सगळं सृष्टीचे चक्र त्याला कळालं, कर्माचं रहस्याचं ज्ञान कळालं. त्याला आयुष्यात किती दुःख झालीत आणि दुःख आलीत त्याचं त्याला सगळं ज्ञान झालं की आपण कुठले कर्म केलेत. म्हणून भगवंतांनी सगळं आपलं वसूल केलं आणि योग्य वेळेस ती गीतेचं ज्ञान सांगितलं. नुसता धर्म गुरु करून चालत नाही. सेवा साधना करून ह्या सेवा साधना तुम्हाला कुठपर्यंत पोहोचवतील याचं ज्ञान असलं पाहिजे. इहलोक आणि परलोक काय याचं ज्ञान असलं पाहिजे. आपलं काय होतं, सगळं बावटासारखं चाललंय. हे रे माझ्या मागे जो ज्ञान देणारा तो पण उलटा टांगलेला, त्यालाही त्याचं काही महत्त्व नाही. छटाकभर रिद्धी सिद्धी घेऊन लोक कामं करतात. मी किती वेळ सांगितलंय, रिद्धी सिद्धी तुमचे कामं म्हणजे अध्यात्म मुळात होत नाही. एखादा बाबा बुवा साधू त्याच्याकडे काही छटाकभर रिद्धी सिद्धी असतील, अनेक प्रकारच्या रिद्धी सिद्धीत त्याचा जर अभ्यास केला आणि त्या विविध गुरूंकडून जर उपासना केला तर मिळवता येतात.
आणि आपला स्वतःचा बाजार मांडता येतो. मग आपण लगेच त्याला गुरु करून टाकतो आणि त्याच्या अवतीभोवती फिरतो. तर हे मुळात अध्यात्म नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, खरा गुरु तोच जो स्वयंभक्ती शिकवतो. सध्याच्या काळात फक्त भक्ती अपेक्षित आहे आणि आपण स्वामींच्या चरणी येऊन अखंड अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे. अनन्य प्रकारातून स्वामींनी वचन दिलंय, एकमेव असं हे परमेश्वर तत्व आहे की त्यांनी आजसुद्धा ह्या जीवांचा योगक्षेम घेतलाय. कसा घेतलाय? अवतार सोडण्याच्या आधी भगवंतांनी एक मंत्र म्हटलाय, अनन्य चिंतयंतो माम एजना परिपासते तेषा नित्यम भियुक्तान्नम योगक्षेमम वहाम्यहम. याचा अर्थ असा होतो, जो कोणी माझी अनन्य भावाने सेवा करेन, अनन्य भावाने अन्य प्रकारातून, म्हणजे महाराजांनी कामं केली तर महाराजांना बजायचं, कामाने केली तर लगेच रुसून चाललं जायचं, म्हणजे लगेच परत यायचं नाही. असे सेवेकरी महाराजांना आवडत नाही. अनन्य प्रकारातून जर आपण त्यांची सेवा केली तर महाराज त्या जीवाचा योगक्षेम चालवतात. म्हणजे योगक्षेम चालवतातच, पण त्यांच्या संसाराचा बोजा देखील उचलतात. हा गीतेतला 8व्या अध्यायातला श्लोक आहे. तर त्याच्यावरून एका संताचं उदाहरण सांगतो की भगवंतांनी गीता आज तागत कशी जतन करून ठेवली आहे. पश्चिम बंगालमध्ये श्रीधर स्वामी होऊन गेलेत. श्रीधरी गीता टीकालेखन म्हणून त्यांची आजसुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक संतांनी भगवद्गीतेवरनं टीकालेखन केलं आहे. म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण करून त्याचे अन्वयार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातले हे श्रीधर स्वामी एकदा गीतेवरती टीकालेखन करत असताना या 8व्या अध्यायाच्या श्लोकावरती जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना वाटतं, अरे भगवंत अनन्य भावाने त्याची सेवा केली, ठीक आहे, तर तो आपला योगक्षेम सांभाळतो, पण जीवनाचा बोजा कशाला उचलेल? त्याचा शेवटचा अर्थ आहे, अनन्य चिंतयंतो माम एजना परिपासते तेषा नित्यम भियुक्तान्नम योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे शेवटचा अर्थ असा येतो की त्याचा संसाराचा बोजा देखील वाईल. तर त्या श्रीधर स्वामींना वाटतं की चुकून भगवंताकडनं ते असं लिहिलं गेलं असेल, तो परमपिता परमेश्वरने आपल्या संसाराचा बोजा कसा वाईल, म्हणून त्याने ते वहम शब्दावरती काट मारून दिला. सकाळचीच घटना अशी होती, ते श्रीधर स्वामी भिक्षा मागणारे संत होते आणि घरातलं अन्नधान्य संपलेलं होतं. श्रीधर स्वामींच्या धर्मपत्नीने सांगितलं की येताना तुम्ही जेव्हा तुमचं काम करून येणार तेव्हा काहीतरी घेऊन या, अन्न भिक्षा घेऊन या. आता हे एवढे महान संत की त्या गोष्टी त्यांना विसर पडला आणि विसर पडता क्षणी ते गीतेमध्ये त्यांचं टीकालेखन करण्यात व्यस्त. इकडे एक 8 वर्षाची बालमूर्ती, डोक्यावरती एक छोटंसं गासोडं, जसं आता शेतकरी लोक भाकरी भाजी असं छोटीशी पोटली डोक्यावर घेऊन जातात बघा खेड्यांमध्ये, तसं ते 8 वर्षाची बालमूर्ती डोक्यावरती अशी एक छोटीशी गासोडं घेऊन आलं आणि श्रीधर स्वामींच्या घरी त्यांच्या पत्नीनं म्हटलं की मला श्रीधर स्वामींनी पाठवलंय. थोड्या वेळसाठी त्या बालकाला जेव्हा त्या धर्मपत्नीने पाहिलं, थोडी भांबावली. ते रूप इतकं सुंदर